सांगणार नाही ना. आदिराची मॉम ना आपल्या मम्माला पैसे देते. लग्नात ते बांगड्यांचं सगळं प्रकरण झालं तेव्हा तू मला काहीच नाही बोललीस ना. पण मी तुला खरं खरं सांगतेय, ती सगळी कल्पना होती ना, ती सगळी मल्लिका ताईंची होती. कसा आहे हा अंशुमन? आपल्या कुटुंबाचं नाव, समाजातलं स्थान याची अजिबात पर्वा नाही आहे याला. पण त्याच्या चेहऱ्यामागचा खरा चेहरा आता मी उद्या राजवाड्यांसमोर आणणारच. स्वानंदी मॅडम, तुम्ही झोपला नाहीत अजून? मला असं वाटलं तुम्ही झोपला असाल म्हणून मी गुपचूप आवाज न करता आतमध्ये आलो. झोपला नाही? विचार करताय? नाही, काही नाही, सहजच. सहजच असं शक्य आहे? सहजच तुम्हाला एवढी तंद्री लागणार नाही. काही बोलायचंय का? नक्की? बोलायचं तर आहे. हे बघा, थोडक्यात असेल तर आत्ता बोला, पण चर्चा करायची असेल तर आपण उद्या बोलूया. आज सकाळी रोहन आणि आदिरा भेटले. त्यांच्या भेटीमुळे सकाळची सगळी कामं माझी राहिली होती ती मी आता रात्री उशिरापर्यंत थांबून करून आलो. दमलोय मी खूप. इट्स ओके. तुम्ही दमला असाल, आराम करा, फ्रेश होऊन घ्या. थँक्यू. टॉवेल दिलाय फक्त, थँक्यू काय? त्यासाठी तर थँक्यू, पण रोहन आणि आधिरामध्ये समेट घडवून आणण्यात तुम्ही जी महत्वाची कामगिरी केली त्यासाठी थँक्यू. रोहन आणि अधिरा आहेत ते एकत्र येणारच. म्हणजे हे जेवढं तुम्हाला वाटत होतं तेवढीच मलाही खात्री होतीच. आपल्या घरातले, आपल्या कुटुंबातले सदस्य जर खुश असतील, सुखी असतील, आनंदात असतील ना, तर आपणही आनंदात असतो. रोहन आणि आदिराच्या बाबतीत मला असं वाटतं की नात्यात गैरसमज निर्माण झाला ना की ते खुंटतं, आणि समज वाढायला लागली ना की ते खुलतं. नातं कसं खरं असायला हवं स्वानंदी मॅडम.